आता बॉटम कट करताना बरेच जण काय करतात की मीटरमध्ये घडी करतात। आता ही मी मीटरमध्ये दुप्पट घडी केलेली आहे आणि अशी चौपट घडी केली की असं सरळ सरळ कापून मोकळं होतात। तसं करायचं नाही। तर हा जो आपण बघतो हा पन्हा आहे आणि हे मीटरमध्ये आहे, ठीक आहे। हा मीटरचा भाग आणि हा पन्ह्याचा भाग आहे। तर तुम्हाला कट करताना मीटरमध्ये कापायचं नाही, पन्ह्यामध्ये कापायचंय। तर आता पन्ह्यामध्ये कट करताना कसं कापायचं असतं, तर हा आहे आपला कपड्याचा पन्हा। तर हा आपल्याला असा फोल्ड करायचा, हा झाला दुप्पट आणि हा झाला चौपट, ठीक आहे। तर असं तुम्हाला बॉटमचं कटिंग करायचं असतं। कुठलीही बॉटम तुम्हाला कट करायची असेल, प्लेन कपडा असेल, डिझाईन असेल, काहीही असेल, तरी तुम्हाला पन्ह्यामध्ये मी आता जसं दाखवलं तसं चौपट घडी करूनच अशा पद्धतीने तुम्हाला बॉटम कुठल्याही प्रकारचे हे कट करायचे असतात। आणि टॉपला सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे घडी करायची आहे। जर पॉसिबलच होत नसेल तर मग तुम्ही फक्त टॉपला मीटरमध्ये घडी करू शकतात। अशा पद्धतीने आडवी घडी जी मगाशी दाखवली ती तुम्ही टॉपसाठी वापरू शकता, पॅन्टसाठी अजिबात वापरायचं नाही। पुढचं म्हणजे जेव्हा आपल्याला बॉटम शिवायची असते कुठल्याही प्रकारची आणि त्याला जर तुम्ही नाडी शिवत असाल तर आपली पॅन्ट पूर्ण कट होऊन जाते, शिवून पण होते आणि मग नंतर आपल्याला लक्षात येतं की अरे बापरे आपण नाडीच कट केली नाही। मग आपण काय करतो की तुकडे जोडून जोडून नाडी बनवतो, तसं अजिबात करायचं नाही। तर तुम्ही एकतर टॉप मधलं कापड किंवा पॅन्ट मधलं कापड आधीच घडी करून अशा पद्धतीने कट करून ठेवायचं। मी इथे कट करून ठेवलेलं आहे। तर वरचा भाग जो काठाचा भाग असतो ना तो मी इथे कट करून ठेवलेला आहे। काठाचा भाग कसा आपल्याला एका बाजूला फोल्ड करायची पण गरज पडत नाही, त्यामुळे काठाचा। मग तुम्ही टॉपचा घेऊ शकतात किंवा पॅन्टचा घेऊ शकतात, पण हा आधीच कट करायचा। आता मी ही सलवार शिवणार आहे, तर सलवार शिवायच्या अगोदरच मी ही नाडी कट करून ठेवलेली आहे। तर आता हे का करायचं बरं, तर खरा इन्सिडेंट सांगते की माझ्या माहेरी म्हणजे लग्न व्हायच्या अगोदर एक कोणीतरी होतं, तर त्यांनी टेलरकडे पॅन्ट शिवायला टाकलेली होती। आता त्या टेलरनी स्वतः नव्हती शिवली, त्यांच्या हाताखाली कोणी कामगार असतील त्यांनी ती शिवलेली होती आणि त्यांनी तो ड्रेस घातल्यानंतर कुठेतरी त्या बाहेर गेल्या होत्या आणि त्यांना खूप जोरात नाडी बांधायची सवय होती आणि ती नाडी इतकी घट्ट त्यांनी बांधलेली होती की ती शिंकल्याने किंवा मग जेवल्यानंतर थोडंसं पोट फुगल्यासारखं होतं, त्याच्यात ती नाडी तुटली। आणि सलवारचं तुम्हाला माहिती आहे की नाडी जर तुटली तर आपल्याला दुसरी नाडी टाकावी लागते, किंवा मग आता कारण की नेमकं तुटलं कुठे, इथे तुटलं माहित नाही, ती संपूर्ण नाडी बाहेर काढून परत तिला गाठ मारून परत आपल्याला टाकून मग किती म्हणजे एखाद्या तुम्ही विचार करू शकता लेडीजला किती प्रॉब्लेम होऊ शकतो जर असं दिवसभरात कुठे गडबडीत वगैरे गर्दीत कुठे झालं, किंवा एखादी मुलगी क्लासला गेली, ट्युशनला गेली आहे, कॉलेजला गेली, तिथे जर असे प्रकार घडले, ट्रेनमध्ये, लोकलमध्ये, रिक्षेमध्ये कुठेही असा प्रसंग घडू शकतो, ठीक आहे। वेळ काही सांगून येत नाही, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्ही कस्टमरला देताय किंवा स्वतःसाठी शिवताय तर कुठलेही नाडी शिवताना घागऱ्याची असो कुठलीही असो ती सलग कपड्यातच तुम्ही कट करा, ठीक आहे। माझं आवर्जून तुम्हाला सांगणं आहे, प्रत्येक वेळी असे प्रसंग होतात असं नाही, पण होण्याचे चान्सेस असतात, कारण की सलवार किंवा घागरा घालणारी जी व्यक्ती आहे ती कुठल्या प्रकारची नाडी बांधते, किती आवळून बांधते हे आपल्याला काही माहित नसतं। त्यामुळे आणि आपल्याकडे 2-2.25 मीटरची ही आपल्याला सलग नाडी मिळतेच, ठीक आहे। तर त्यामध्ये तुम्ही ही नाडी बनवू शकतात। ही जी सलग नाडी आपण आधीच कट करतो त्याचे 2 फायदे असे की ती तुटत नाही, आणि दुसरं म्हणजे हे तुकडे जोडत बसायला तुमचा वेळ सुद्धा वाचतो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।